ब्लॉगमध्ये. तर आज मी चालली आहे माझ्या एका न्यू फ्रेंडला भेटायला. तर ती कोण आहे हे तुम्हाला कळेलच, त्यासाठी आपला ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. मी खूप एक्साइटेड आहे, कारण खूप दिवस झाले आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण काय आमची भेट काही झाली नव्हती. तर आज मी फायनली चालली आहे. तर आज काय काय आम्ही एन्जॉय करणार आहे, काय करणार आहे हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. त्यासाठी आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज मी कशी दिसते कसं वाटतंय मध्ये नक्की सांगा. आइए देखते हैं, मजा आएगा. सो गाईज, इकडे ऊन पण भरपूर आहे, तर मी जॅकेट घालून घेते आता आणि मग निघू आपण. गाईज, खूप भूक लागली होती, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. सो इथे प्रथमेश फूड मॉल आहे, ते आम्ही थांबलोय जरा नाश्त्यासाठी. तर मी चहा घेतलाय आणि वडापाव घेतलाय. इथे बघा काय आहे टेबलवर, फ्लॉवर्स, पण ते नकली आहेत, तर मी नाही घेऊन जाऊ शकत. खरोखरचे असते तर मी नेलं असतं, बट आता मी नाश्ता करून घेते मग निघतो पुढे आम्ही. नाश्ता झालाय, आता चाललंय भेटू आता डायरेक्ट फ्रेंडपाशी गेल्यानंतर. मी तिला कॉल केला, ती बोलली मी 5 मिनिटात पोहोचेल म्हणून. तर आय थिंक तुम्ही तिला ओळखत असाल, बट तरी बघा तुम्ही कोण कोण ओळखते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी खरं तर खूप एक्साइटेड आहे, कारण आमची पहिली भेट असणार आहे, त्यामुळे खूप छान वाटते. तर ती आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच, तुम्ही बघा. तर गाईज, फायनली आमची भेट झाली आहे. तर तुम्ही बघू शकता कोण आहे माझी फ्रेंड. तर तुम्ही तिला ओळखतच असाल, भन्नाट तेजा. तर मी खूप हॅप्पी आहे खरं तर हिला भेटूनच. तर आम्ही आज पुढे काय काय करणार आहे, काय काय एन्जॉय करणार आहे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. त्यासाठी आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. कात्रजला आलो इथे गार्डनला. तर हे पाटीलवाडा म्हणून आहे, माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता. लायब्ररी आहे खूप मोठी, खूप मस्त लोकेशन आहे इथे. तर गाईज, दिवसभर खूप व्हिडिओज काढलेत, फोटोज काढलेत. तर म्हटलं आता थोडं खेळावं. तर आता आम्ही आलो इथं. खूप काय काय खेळायला, सीसॉ वगैरे, घसरगुंडी आम्ही खेळतोय आता.
कात्रजलाच आहे, खूप जवळ आहे कात्रजपासून लोकेशन आहे. सो गाईज आम्ही आता गार्डन मधून थोडं बाहेर आलोय. तर इथे पण खूप लोकेशन आहे. आता 4:30 वाजले, त्यामुळे मगाशी एवढं पब्लिक नव्हतं दुपारी. आता खूप पब्लिक आहे. आणि इथे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा खूप मोठा असा पुतळा आहे बघ. गाईज आम्ही इथं आलो. इथं तुम्ही बघू शकता विठ्ठलाची पण खूप मोठी मूर्ती आहे, खूप छान आहे. आम्ही आत्ताच दर्शन घेतलं. आणि बॅक साईडला आपल्या महाराष्ट्रातला 2 नंबरचा सगळ्यात मोठा ध्वज आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो. तर ऍक्च्युली हा जो ध्वज आहे तो भारतातील दुसरा उंच ध्वज आहे. ओके. तर गाईज आम्ही इथं आलो. इथं ट्रेन पण आहे आणि इथं आतमध्ये जायचं असेल तर तिकीट काढून जावे लागेल. आणि ट्रेनचं नाव काय आहे तर फुलराणी असं ट्रेनचं नाव आहे, बघू शकता. खूप मस्ती केली आणि ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर आता तेजाला दिसूया तिला कसं वाटलं माझ्यासोबत. कसं वाटलं आज माझ्यासोबत? खूप छान. म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय. आणि म्हणजे आधीपासूनची ओळख आहे असं आमचं कन्व्हर्सेशन वगैरे झालं. छान वाटतं. आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बायोमध्ये मी तेजाची आयडी मेन्शन करते. यूट्यूबवरती पण जाऊन आणि इंस्टावरती पण जाऊन तुम्ही तिथे ब्लॉग नक्की बघा. तुम्हालाही खूप आवडतील. खूप छान बनवते ती आणि तुमचं प्रेम असंच राहू दे.